अनेक प्रयत्न करूनही माकडाची हुलकावणी, नंदुरबार शहरात दहशतीचे वातावरण, प्रशिक्षित पथकाची मागणी। नमस्कार, आपण पाहत आहात NP टुडे। नंदुरबार शहरात गेल्या अनेक दिवसांपासून एका माकडाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या माकडाच्या हल्ल्यात एकलव्य विद्यालयातील एका शिक्षकासह कमला नेहरू विद्यालयातील 3 विद्यार्थी जखमी झाले आहेत। या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली। शहरातील विविध भागांमध्ये हे माकड मुक्तपणे फिरत असून नागरिकांच्या हातातील वस्तू हिसकावणे, अचानक हल्ला करणे आणि जखमी करणे अशा घटना सातत्याने घडत आहेत। त्यामुळे लहान मुले, विद्यार्थी, पालक आणि नागरिकांमध्ये मोठी भीती पसरली आहे। दरम्यान वन विभागाने गेल्या 2 दिवसांपासून माकडाला पकडण्यासाठी पथक तैनात केले आहे। मात्र अनेक प्रयत्न करूनही माकडाने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना वारंवार हुलकावणी दिली आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या मोहिमेसाठी प्रशिक्षित आणि अनुभवी कर्मचारी नसल्याने माकड जाळ्यात अडकत नसल्याची चर्चा आहे। या संपूर्ण प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही परिणाम होत असून पालक आणि शिक्षक चिंतेत आहेत। त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने प्रशिक्षित आणि अनुभवी बचाव पथकाची नियुक्ती करून या माकडाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे। दोन ते 3 दिवसापासून आमच्या शाळेमध्ये माकड उच्छाद म्हणजे त्याने गोंधळ घातलेला आहे। त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांना सकाळी आमचं ज्युनियर कॉलेज असतं आणि दुपारी हायस्कूल असतं, त्याच्यामुळे दोघही सेशन मधल्या विद्यार्थ्यांना त्या वानराचा खूप त्रास होतोय। तरी माझी प्रशासनाला अतिशय कळकळीची विनंती आहे की जर त्यांनी या माकडाचा काही बंदोबस्त केला किंवा त्याच्यावर जर काही उपाय केला, त्यांची एक रेस्क्यू टीम येऊन गेली काल आणि आजही, परंतु त्यांच्याकडे असलेला जो काही जाळं होतं ते त्या माकडासाठी पुरेसं नसल्यामुळे तो माकड त्यामध्ये सापडू शकला नाही। तरी पुनश्च एक वेळा माझं फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि जिल्हा प्रशासनाला विनंती आहे की त्या माकडाचा काहीतरी बंदोबस्त करावा।